आपल्याकडे बहुतेक वेळा वरण भात तसाच शिल्लक राहतो आणि मग प्रश्न पडतो या वरण भाताचं करायचं काय. आपण भरपूर अशा वेगवेगळ्या रेसिपीज नेहमीच ट्राय करत असतो, कारण खायला सगळ्यांनाच आवडतं आणि काहीतरी नवीन असेल, थोडं वेगळं असेल तर मग ते खायला अजून मजा येते. बहुतेक वेळा काय होतं, रात्रीचा वरण भात जर राहिला तर तो टाकून द्यावा लागतो किंवा फक्त भात खाल्ला जातो, वरण खाल्लं जात नाही. त्यामुळे आपल्याला काहीही वेस्ट न घालवता वरण भातापासून एक छानशी रेसिपी पाहायची. ती कशी करायची चला पाहूया. हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्याकडे बहुतेक वेळा वरण भात हा शिल्लक राहतो, किंवा जर शिल्लक नसेल, जरी ताजा वरण भात असेल ना, तरी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरनं खात्रीने सांगतेय तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघाल. रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे, त्याचबरोबर झटपट होणारी आहे. बऱ्याचदा काय होतं, वरण भात असा शिल्लक राहतो आणि मग तो तसाच परत खायला कंटाळा येतो, किंवा आपण वरणाला फोडणी देतो, वेगळ्या पद्धतीने काहीतरी करायचा प्रयत्न करतो, पण बहुतेक वेळा वरण भात खाल्ला जात नाही. जर या पद्धतीने तुम्ही वरण भात केलात ना, शिल्लक राहिलेला, आणि गरम गरम जर सगळ्यांना दिलात ना, तर खात्रीने सांगतेय सगळे खूप आवडीने खातील. तर पहा, इथे माझ्याकडे शिल्लक राहिलेला वरण भात आहे. आता मी हाताला पाणी लावून घेतले, हात ओला करून घेतलाय. त्यानंतरनं असा हा भात मोकळा करून घेते. लक्षात घ्या, आपल्याला हात ओला करून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे भात आपल्या हातांना चिटकत नाही. ही खूप महत्त्वाची टीप आहे, असं समजलं तरी चालेल. जर आपण तसाच भात मिक्स करायला गेलो तर भात खूप असा हाताला चिकटला जातो. तर इथे पहा, मी एक कांदा घेतलेला आहे. कांदा आपल्याला सगळ्यात आधी पुढची मागची बाजू काढून त्याची साल काढून घ्यायची आहे. यापूर्वी मी तुम्हाला काही साहित्य दाखवले होते. आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये काय लागणार आहे हे साहित्य मी तिथे मेन्शन केलं होतं. तुम्ही हवं तर तिथून वहीमध्ये लिहून घ्यायचं असेल तर नक्कीच लिहून घेऊ शकता. बऱ्याचदा कमेंट येतात की ताई साहित्य सांगत जा, किंवा किती प्रमाणात घेतलंय ते लिहून सांगत जा. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी साहित्य प्रमाणबद्ध रेसिपी व्यवस्थित सांगितलेली आहे की कशा पद्धतीने आपल्याला किती क्वांटिटीत साहित्य घ्यायचे, आणि मध्ये मध्ये जे साहित्य मी वापरणार आहे ते सुद्धा असं स्क्रीनवरती तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला लिहून घ्यायला सोपं जाईल. बरं चला, इथे मी कांद्याची साल काढून घेतली. बऱ्याचदा कांद्याला काजळी असते, त्यामुळे कांदा स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतरनं व्हिडिओ दाखवतीये त्या पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचं आहे. तर पहा, इथे मी संपूर्ण कांदा अशाच पद्धतीने कट करून घेतलेला आहे. छान असा बारीक चिरून घ्यायचा. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही उभ्या स्लाईसमध्ये चिरलात तरीसुद्धा चालणार आहे. आता इथे पहा, जवळपास अर्धा इंच मी अद्रक घेतलेलं आहे. त्याची वरची साल मी काढून घेतली होती. अशा पद्धतीने आपल्याला बारीक किसणीने हे अद्रक किसून घ्यायचे. अद्रक फ्रेश वापरा, शक्यतो पेस्ट वापरू नका या रेसिपीसाठी. अद्रक लसूण अशी फ्रेश वापरली ना की मग त्याचा सुगंध खूप जास्त छान येईल. इथे बघा, जवळपास 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत मी. लसूण आपल्याला अशा पद्धतीने ठेचूनच घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर बारीक चिरून घेतलात तरी चालेल, पण जर ठेचून घेतलात ना तर त्याचा सुगंध जास्त छान येतो रेसिपीमध्ये. तर पहा, इथे मी 7-8 पाकळ्या लसणाच्या सुद्धा ठेचून घेतलेल्या आहेत. त्यानंतरनं एक टोमॅटो छान स्वच्छ धुवून घेतला आहे, तो आपण आता कट करून घेऊया. तर पहा, टोमॅटोच्या मधल्या ज्या बिया असतात ना, त्या आपल्याला या रेसिपीसाठी वापरायच्या नाही आहेत. त्यामुळे इथे मी ह्या संपूर्ण बिया काढून टाकणार आहे. अशा पद्धतीने मी संपूर्ण टोमॅटोच्या मधल्या बिया काढून टाकल्या. आता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे. थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. पहा, इथे मी अशा पद्धतीने छान असा बारीक टोमॅटो कट करून घेणार आहे. संपूर्ण टोमॅटो आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. ही रेसिपी खरंच खूप झटपट होणारी आहे. फक्त एवढी तयारी करून घेतली की अवघ्या 5 मिनिटात ही रेसिपी तयार होते. आता इथे एक मिरची घेतलेली आहे. मिरची मोठी आहे आणि तिखट आहे, म्हणून मी एकाच मिरचीचा वापर करणार आहे. अशा पद्धतीने मध्यभागी कट देऊन घेतला आणि पहा, मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्येच ही मिरची मी कट करून घेते, म्हणजे मुलांना निवडायला सोपी जाईल. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका.
तुमचे एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. तर पहा, इथे फोडणीमध्ये काय काय साहित्य आपण वापरणार आहोत ना, ते मी आधी तुम्हाला दाखवलेलं आहे. संपूर्ण तुम्ही साहित्य लिहून घ्या. आता आपण एक कढई गरम करण्यासाठी ठेवूया आणि छान अशी फोडणी तयार करून घेऊया. इथे एक मोठा चमचा भरून मी तेल वापरलेलं आहे. यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडून द्यायची. तेल छान गरम झाल्यानंतरच मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरं घालायचं. जिरंसुद्धा छान असं फुललं गेलं की यामध्ये हिंग घालायचं. सोबतच एक दालचिनीचा तुकडा आणि चक्री फुलाचा इथे मी वापर केलेला आहे. त्यानंतरनं भरपूर असे कढीपत्त्याची पानं घालायची. यामध्ये कढीपत्त्याची पानं आवर्जून घाला आणि आपण जे काही 2 खडे मसाले घातलेत ना, त्यामुळे सुद्धा या रेसिपीला खूप छान चव येणार आहे. सोबतच जो आपण लसूण ठेचून घेतला होता तो घालून घेतला आणि कट केलेली हिरवी मिरची घातली. हे सर्व आपल्याला छान असं परतवून घ्यायचे. मिरची आणि लसूण जरा परतेपर्यंत, म्हणजे त्याचा रंग थोडा बदलेपर्यंत, त्याच्यावरती असे तळणीचे डाग पडेपर्यंत आपल्याला ही मिरची आणि लसूण तळून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने मिरची छान अशी तळली गेली तर मग ज्यांना खायची आहे ते खाऊसुद्धा शकतात आणि लसणाचा सुद्धा आरोमा छान उतरतो. आता मी इथे अद्रक घातलेलं आहे किसलेलं आणि सोबतच कांदा घातला आहे. दोन्ही एकत्रित घातलं आहे म्हणजे अद्रक लगेच कडक होणार नाही. जर तेलात तसंच अद्रक आपण घातलं ना तर अद्रक शक्यतो कडक होतं. तर अशा पद्धतीने कांदा आणि अद्रक एकत्र घातलं. आता कांदा छान असा गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आपल्याला खूप जास्त डार्क रंगावरती त्याला तळायचा नाही आहे. छान ट्रान्सपरंट होईपर्यंत, गुलाबी होईपर्यंत कांदा मी परतवून घेतला. त्यानंतरनं टोमॅटो घातला आणि थोडंसं मीठ घातलं. मिठामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजायला मदत होईल. तर पहा, अशा पद्धतीने आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया आणि कमीत कमी 2 ते 3 मिनटं हे छान असं होऊन देऊया. अगदी बारीक गॅसवर मी 2-3 मिनटं टोमॅटो आणि कांदा परतवून घेतला. त्यानंतरनं हळद घालायची आहे, धना पावडर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचे. मसाले तेलावरती कमीत कमी 30 सेकंद तरी छान असे परतवून घ्यायचे. पहा, अशा पद्धतीने गॅसची फ्लेम बारीक आहे. बारीक गॅसवरच मी हे सर्व साहित्य छान असं एकजीव करून घेतले. टोमॅटोसुद्धा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे. टोमॅटो छान मऊ झाला ना की मग तो खायलासुद्धा छान लागतो, दाताखाली टचटच करत नाही. आता जो आपण भात मोकळा करून ठेवला होता ना तो घालून घेऊया. इथे तुम्ही ताज्या भाताचा आणि ताज्या वरणाचा सुद्धा वापर करू शकता. बरं, एकाच रेसिपीमध्ये बऱ्याचदा मी 2 रेसिपी सांगत असते, तर आपली ही पहिली रेसिपी आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही हा भात छान असा परतवून असा फोडणीचा भातसुद्धा खाऊ शकता किंवा पुढे आपण जी रेसिपी तयार करणार आहोत तीसुद्धा तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडे वरण शिल्लक नसेल, फक्त भात आहे, तर अशा पद्धतीने फोडणी देऊन पहा, खूप जास्त छान लागतो. आपण यामध्ये 2 खडे मसाले घातलेत ना, त्यामुळे खरंच या भाताची चव खूप छान येते. जर तुम्ही नुसता भात करणार असाल ना तर नक्कीच यामध्ये थोडे तळून शेंगदाणेसुद्धा घाला. त्यामुळे भाताला अजून छान चव येईल. पहा, आता हे सर्व छान असं मी परतवून घेते. कमीत कमी 1 ते 1.5 मिनटं आपल्याला हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचे, छान परतवून घ्यायचे. हे व्यवस्थित परतलं गेलं की यामध्ये आपल्याला जी शिल्लक राहिलेली डाळ आहे ती घालून घ्यायची आहे. पहा, मी फोडणीमध्ये हळद थोडी कमी प्रमाणात घातलेली, कारण आपण जी डाळ बनवलेली आधी त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित अशी हळद आहे. त्यामुळे कमी प्रमाणात फोडणीत हळद घालायची, नाहीतर मग हळदीचा सुगंध खूप जास्त येईल. आता आपण गॅस मीडियम टू हाय ठेवूया आणि हे सर्व छान असं शिजवून घेऊया. खरं तर भात आपला शिजलेलाच आहे, पण छान अशी उकळी आली ना की मग हा भात खायला जास्त छान लागतो. जर डाळ कमी असेल तर थोडंसं पाणी वाढवलं तरीसुद्धा चालणार आहे. तर पहा, हे सर्व छान मिक्स करून घेतलं आहे मी. आता यामध्ये थोडी कसुरी मेथी घालून घेऊया. पहा, इथे थोडीशी कसुरी मेथी अशी हातावरती छान अशी क्रश करून घालते. क्रश करून घातल्यामुळे ती दिसायला सुद्धा खूप छान दिसते. त्याचबरोबर तिचा जो सुगंध आहे तो सुद्धा खूप छान येतो. सोबतच इथे मी अर्ध्या लिंबाचा वापर केलेला आहे. इथे अर्ध लिंबू अशा पद्धतीने आपण पिळून घेऊया. लिंबामुळे सुद्धा हा पदार्थ खायला खूप चटपटीत आणि मस्त होतो. लिंबू आवर्जून घाला. खरं तर या रेसिपीसाठी लिंबू आणि तूप खूप गरजेचं आहे, कारण लिंबामुळे आणि तुपामुळे आपली ही रेसिपी खूप जास्त भन्नाट होते. तर पहा, इथे लिंबू घालून घेतलं की हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचे आणि अर्धा मिनटं फक्त छान असं हे होऊन द्यायचे.
त्यानंतरनं यामध्ये आता मी तूप घालून घेणार आहे. तर पहा, जवळपास 1 चमचाभर इथे मी तूप यामध्ये ॲड केलेलं आहे. आता आपण हे तूपसुद्धा पुन्हा यामध्ये एकजीव करून घेऊया. आत्ता आपण एवढं तूप घातले, पण ज्यावेळेस आपण ही गरम गरम खिचडी खायला घेतो ना, त्यावेळेस आवर्जून वरतून तूप घ्या आणि सोबत उडदाचा पापड तळा. अप्रतिम कॉम्बिनेशन आहे, खरंच खूप मस्त लागतो अशा पद्धतीने केलेला भात. शिळा असो किंवा ताजा, प्रत्येकालाच हवासा वाटतो. अशा पद्धतीने एकदा नक्कीच तुम्ही हा भात करून पहा. वरतून थोडीशी कोथिंबीर घातली आहे मी. खरं तर कोथिंबीर कमी होती म्हणून कमी क्वांटिटीत घातली आहे, पण भरपूर अशी कोथिंबीर घाला वरतून कट करून. या खिचडी भातातली कोथिंबीर खायला सुद्धा खूप छान लागते. तर पहा, मस्त असा आपला हा खिचडी भात तयार झालेला आहे. फक्त 1 मिनिटभर आता पुन्हा आपण हे होऊन देऊया आणि गॅस बंद करूया. अशाच पद्धतीने घट्ट हवा आहे, खूप जास्त पातळ नको आहे आणि खूप जास्त घट्ट नको आहे. अगदी परफेक्ट असा बाहेर हॉटेलमध्ये मिळतो ना, त्या पद्धतीचा हा खिचडी भात तयार झालेला आहे. डाळ खिचडी म्हटलं तरी चालेल. जशी बाहेर आपल्याला डाळ खिचडी मिळते ना हॉटेलमध्ये, अगदी त्या पद्धतीने केलेली आहे. पहा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका. भेटूया आपण उद्या पुन्हा अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.